मराठी फिल्मों में, हिंदी फिल्मों में मैं आपका बहुत बड़ा फ़ैन हूँ। जब मैंने पहली बार गीत गाता चल देखी थी और फिर उसके बाद क्योंकि झरोखे से दोनों फिल्में मेरी फेवरेट फिल्में हैं और उसके बाद भी काफ़ी फिल्मों में आपका काम मैंने देखा और पसंद किया और अभी भी आपको आपके काम को पसंद करता हूँ। पर एक मैं किस्सा सुनाना चाहता हूँ जिससे मैं बहुत नाराज़ हूँ तुमसे। एक फिल्म थी क्रोधी और उस फिल्म के लिए मैंने बड़ी कोशिश की कि मुझे सुभाष घई मुझे ले ले और सुभाष घई ने मुझे नहीं लिया। उसने कहा कि मैंने जब पूछा सुभाष घई को और अपना जो फिल्म के प्रोड्यूसर थे रंजीत वर्क साहब ने, यार आपने इतना स्ट्रगल किया, आपके घर आया, आपके होटल आया, आपके सेट पर आके खड़ा रहा घंटों घंटों और आपने किसको ले लिया? बोले हमने इसलिए लिया है क्योंकि हमने सचिन को लिया है। सचिन जो है ना, सचिन, तो उस दिन से थोड़ा सा मैं आपसे अपसेट था। आपको मिलने के बाद मुझे लगा नहीं यार, यू डिजर्व टू बी in Krodhi and you deserve all the success and congratulations. 50 years is not a small, it's almost like a lifetime. There are very few actors who have survived, and that also with so much of dignity and respect. Congratulations for 50 years, Golden Jubilee for Sagar. जीवन सफर करा मस्ती ने मन सर कम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे नवे पंख पसरा नवे पंख पसरा बिर चारे गीत गारे धुंध मारे गिरवानी सर्ग रे जीवन सफर करा सरगम छेड़ारे जीवनाचे गीत गारे धुंद वारे खाली आरे स्वीट सी ऑलवेज स्माइलिंग आहो वाली अभी आई है आपको। आई वॉन्ट यू टू स्पीक because you have to now. ये क्या हो रहा है बरबर? जरूरी है, बहुत आपको भी पता है कितना वक्त बीत चुका है, लेकिन यहाँ पर आने के बाद पता चलता है ये वक्त कितना भी कैसे भी अगर आगे चलता रहे तब भी ये सारे जो अपने हैं ये यहाँ से अपनी अपनी जगह पर टिके रहेंगे, ऐसे कहीं विश्वास है मन में. तुमच्यासाठीच तुमच्यामुळेच खरं खूप भारावून गेलेली आहे. त्याला कारणही तुम्ही सगळे आहात. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या पत्नीसाठी एखाद्या एवढ्या सगळ्या लोकांनी नवऱ्याचं कौतुक केलेलं आणि जी बायको सतत नवऱ्याला काही ना काहीतरी बोलत असते, कारण शेवटी ती बायको असते, पण मी त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाला मी सहमत आहे. त्यांच्यासाठीच्या 28 वर्षाचा संसार आहे. नक्कीच सर्व नाती आता आमची आहे, म्हणजे सखा, प्रियकर, पती, नवरा म्हणजे नवरेशाही करणारा नवरा. आता तर ते माझं मुलंही झालेले आहेत, त्यांना 2-2 आया आहेत. आणि हा माझा जो छोटासा सचिन आहे तो खरंच त्याच्यातली जी निरागसता आहे त्यामुळेच आज तो आहे. आपने जो गाना गाया उसके जो शब्द हैं, हिरवा निसर्ग, त्याच्यानंतरची जी लिरिक्स आहेत की जीवन जगत राहायचं, कशा पद्धतीने जगत राहायचं, आणि ते जीवन जगण्याचं शिक्षण मला यांच्याकडनं सतत मिळतं. तुमच्याकडे बघत नाही, नाही तर मी रडायला लागले, जाऊ दे. पण 50 वर्ष इंडस्ट्रीत आणि अशा इंडस्ट्रीत जी बरीचशी निष्ठूर आहे, इथे सगळंच छान, सगळंच रोजी नसतं. समोरनं गळामिठी मारणारी लोक पाठीमध्ये सुद्धा खूप असणारी असतात. आणि या सगळ्याचा अनुभव त्यांनी घेतलेला असून सुद्धा, अशा अनुभवांमधनं गेलेलं असून सुद्धा ते हसूनच मला सांगतात की हे सगळे अनुभव पाठीशी धरून सुद्धा मला ह्याच इंडस्ट्रीत परत परत जन्म घ्यायला आवडेल. आणि मला हे एकच येतं, ही एकच गोष्ट येते, आणि ही गोष्ट तरी परत पूर्णपणे कुठे येते, म्हणजे अजूनही ते शिकत राहतात.
आणि ह्या त्यांच्या शिकण्याच्या ह्या वृत्तीलाही माझा सलाम. त्यांनी सचिनला बोलवण्याचं कारणही हेच आहे, कारण त्यांना आमच्या घरात सचिनला इतका मान आहे, इतकं त्याच्याबद्दल प्रेम आहे. हे उगाचच आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही, तुमच्याकडनं सुद्धा शिकण्यासाठी. म्हणजे तुम्ही त्यांना तुमची इनिंग्स ते परत परत TV वरती, त्यांच्यासाठी ती एंटरटेनमेंट आहे. तुम्ही त्यांना एंटरटेन करता आणि त्यावेळेला ते जे काय खेळून उठतात आणि तुमचा फोकस, तुम्ही सुद्धा लहानपणापासून क्रिकेटमध्ये कम्प्लिटली फोकस्ड राहून तुम्ही तेच तुमचं आयुष्य बनलंय, तसंच ह्या सचिनचं आयुष्य बनलेलं आहे. आणि ह्या कारणामुळे त्यांना कुठेतरी हे वाटलं असेल आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम्सना बोलवलं असेल. तुम्ही तर शान आहातच, सगळ्या देशाची सगळ्या जगाची शान आहात. पण तुमचा आज हा मोठेपणा की तुम्ही आज ह्यांच्या ह्या सोहळ्याला, जो झी TVने इतका आत्मीयतेने सगळा हा सोहळा अरेंज केला, ह्या सोहळ्याला तुम्ही आलात आणि तुम्ही या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करता आहात की तुम्ही पण कुठेतरी लहानपणापासून तुमच्या कुठेतरी समोर न येऊन गेले असतील, ते अजूनही आहेत. आणि खरी गंमत अशी आहे की ह्याच्या पुढेही ते असणारच आहेत, पण आम्हाला आमची खात्री नाही आहे की आम्ही यांच्यासाठी अजून काही करू शकू की नाही असं. कारण आपल्यापैकी किती जण काही वर्षांनी सुद्धा एवढी कार्यरत असू शकणार आहेत की इथे नाचू शकणार आहेत. हा मनुष्य इथे येऊन नाचून सुद्धा जाईल. तो जोपर्यंत श्वास घेतो तोपर्यंत ते करू शकतो. त्यांच्यात ही एनर्जी कुठून येते? ही दैवी एनर्जी आहे. त्यांना आईवडिलांचे आशीर्वाद आहेत, त्यांना आपल्या सर्वांचं प्रेम आहे. फक्त प्रेमावरती जगतात. हे लहान बाळ आहे ना, त्याला शाबासकीची थाप पाठीवरती लागते. त्यांची यशाची गणितं ही फार वेगळी आहेत. त्यांची बॉक्स ऑफिसची यशाची गणितं नाही आहेत. त्यांना लोकांचं प्रेम महत्वाचं आहे आणि हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे. तोही मनुष्य आहे, तोही दबतो, त्यांना लक्षातही येत नाही. रात्री झोपेत ते किती पाय झाडतात, पण दिवसभर काम करताना त्यांच्या लक्षातही येत नाही की आपलं वय होत आहे. ते कोणाला असं कुठल्या तरी यंग लोकांना मॅच करायला, लोकांना असं वाटत असेल की काय तरुण म्हणजे काय, असं नाही. ते मनानेच तरुण आहेत. त्यांच्यासारखं कोणीतरी नुसतं वर्ण तरुणाईचा देखावा करून होऊ शकत नाही. तुम्ही जेव्हा मनाने तरुण असता ना, तेव्हा तुम्ही ओपन असता, खूप गोष्टी शिकण्यासाठी ओपन असता, खूप गोष्टी लोकांकडनं टक्के टोणपे खायला सुद्धा तुम्ही तयार असता. ते आजही वयाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना जे त्यांचे क्रिटिक जे आहे ते एवढ्या सुंदर रीतीने ते घेऊ शकतात, त्यालाही हॅट्स ऑफ. मी खूप बोलत जाईन, असंबद्ध बोलत जाईन, पण तुम्हाला माहिती आहे, आय एम व्हेरी प्राऊड टू बी युअर वाईफ, टू बी युअर पार्टनर. आता राजा, आपण सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला. जो कार्यक्रम आता ते सुद्धा ते इथे खरं ते उत्सव मूर्ती म्हणायला पाहिजेत, पण तरी सुद्धा भरपूर काम त्यांनी स्वतःवरती ओढवून घेतलं होतं. आज सुद्धा मी त्यांना सारखी दाबण्याचा प्रयत्न करते, म्हटलं हो बसा, तुम्ही बसा, तुम्ही नका काळजी करू या सगळ्या गोष्टींची. पण नाही, ते चालूच होतं त्यांचं. ते तसेच आहेत, त्यांना सगळ्या गोष्टींमध्ये उत्साह, आणि त्यांच्यातला जो उत्साह आहे ना, तो माझ्यात एवढा आयोटा जरी आला ना, तरी सुद्धा मी खूप काही करू शकेन असं बऱ्याच जणांना, त्यांच्या जवळच्या मित्रांना माहिती आहे. सो आय वॉन्ट टू थँक यू ईच अँड एव्हरी. इथली सगळी सीट जी भरलेली आहे आणि जी नाही आहे, सगळ्या लोकांना माझे मनापासनं धन्यवाद की तुम्ही इथे आमच्यासाठी आज आलात आणि हा सोहळा खरंच सोहळा केलात, सेलिब्रेट केलात. ज्या पद्धतीने सचिनजी आयुष्य सेलिब्रेट करू इच्छितात त्या पद्धतीने हे सेलिब्रेट केलं. कारण त्यांनी म्हटलं हे माझ्या आयुष्यातलं एकमेव आहे, त्यांना असं वाटतं एकमेव आहे, पण नवीन पिढी परत त्यांच्याबरोबर काही ना काहीतरी असेल, बिकॉज दॅट इज हिज कर्मा, दॅट इज हिज पॅशन. सो मी आता आपल्या लाडक्या सचिनला मी वरती यायची विनंती करू का? तेंडुलकर साहेब या. नंतर बोलू प्लीज या.
प्रोटोकॉल मध्ये जरा चुकले मी खरं. या सचिन बरोबर त्या सचिनलाही मला वरती घेऊन यायचं होतं, पण आमचं